मराठी भाषा सक्तीकडे सरकारने एक निर्णायक पाऊल उचललेलं आहे। महाराष्ट्र मोटर वाहन नियमात बदल केले जाणार आहेत। वाहन चालकांसाठी नियम 4, 78 आणि 85 मध्ये मोठे बदल प्रस्तावित आहेत। हरकती आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर मराठी भाषा सक्तीच्या दिशेने सरकारने एक निर्णायक पाऊल टाकल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्र मोटर वाहन नियमात बदल केले जाणार आहेत। वाहन चालकांसाठी नियम 4, 78 आणि 85 मध्ये मोठे बदल प्रस्तावित आहेत। हरकती आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। वाहन चालकांसाठी नियम 4, 78 आणि 85 यामध्ये बदल केला जाणार आहे। त्यामुळे नेमके हे काय बदल असतील हे पाहावं लागणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कृष्णात, वाहन चालकांसाठी जे 4, 78 आणि 85 हे नियम आहेत, यामध्ये बदल केले जातील। हे नेमके नियम काय आहेत आणि याच्यामध्ये काय बदल अपेक्षित आहे? मोटर वाहन नियम कायदा जो आहे त्यामध्ये हे प्रामुख्याने बदल केले जात आहेत। कारण जे महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी चालक असतील त्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणाच्या वेळी मराठी नॉलेज असणं बंधनकारक करण्यात येणार आहे। आणि त्यामुळे प्रत्येक जो वाहन चालक असेल, खास करून रिक्षा चालक असेल किंवा टॅक्सी चालक असेल, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी ही भाषा येणं गरजेचं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून ही मराठी भाषा सक्तीकडे सरकारचं एक निर्णायक पाऊल असलेलं पाहायला मिळतंय। तर महाराष्ट्र मोटर वाहन नियमामध्येच आता बदल केला जाणार आहे। आणि त्यासाठी जे नियम आहेत 4, 78 व 85 यामध्ये मोठे बदल प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या बाबतीत आग्रही राहिलेले आहेत आणि तसा प्रस्ताव जो आहे तो गृह विभागाकडे देखील सादर करण्यात आला आहे। आणि या संदर्भातली अधिसूचना काढण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे या बदलामुळे सार्वजनिक वाहन चालवताना परवानगी देताना जो काही अर्जदार असेल त्याचा चारित्र्य आणि पार्श्वभूमीसोबतच मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान देखील तपासण्याचा अधिकार आता परिवहन विभागाला असणार आहे। आणि या नवीन तरतुदीनुसार मराठी भाषेचं ज्ञान कुठल्याही परिस्थितीमध्ये संबंधित टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांना असणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।